महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांना माझा जय मल्हार। मेंढपाळांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये वन विभाग फॉरेस्टमध्ये चराई कुरणांमध्ये मेंढपाळांना बंदी घालतंय आणि म्हणून आम्ही सरकारकडे मागणी केली होती की ज्या 4 महिन्यांमध्ये मेंढपाळांना वन विभागाच्या चराई क्षेत्रामध्ये चराई करण्यासाठी परवानगी दिली जात नाही आणि मेंढपाळांच्या खूप अडचणी होत आहेत, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मेंढपाळांना 4 महिन्यांच्यासाठी चराई भत्ता दिला पाहिजे। 2019ला जो निर्णय केला त्यामध्ये हाही निर्णय होता की एका मेंढपाळाला एका महिन्यासाठी चराई भत्ता म्हणून 6,000 रुपये द्यायचे, असे 4 महिन्याचे 24,000 रुपये द्यायचे। तर सर्व मेंढपाळांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की आपण यावर्षी महाराष्ट्रातल्या सर्व मेंढपाळांना दर वर्षासाठी 4 महिन्याचे 24,000 असं थेट अनुदान त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत। पुढच्या आठवड्यामध्ये याबाबतची जाहिरात येते, तर सर्व मेंढपाळांना आणि मेंढपाळांच्यासाठी काम करणाऱ्या सर्व समाजसेवकांना, राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की गावातल्या सगळ्या मेंढपाळांना जातीचा दाखला काढण्याच्या सूचना द्याव्यात, कारण ही फक्त आणि फक्त धनगर समाजाच्या मेंढपाळांच्यासाठी योजना आहे। जातीचा दाखला तुम्ही काढून घ्या। पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जाहिरात येणार आहे आणि त्याचे सगळे फॉर्म हे ऑनलाईन भरायचे आहेत। तर सगळ्यांना त्यासाठी अगोदरच म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या कानावरती घालावं की असे आता जाहिरात येते, तर तुम्ही सगळे मेंढपाळ बांधव तयारीत राहावा। आणि आमची सरकारकडे पण मागणी आहे की सगळ्या मेंढपाळांना ज्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त मेंढ्या आहेत अशा सगळ्या मेंढपाळांना 24,000 रुपयाचा भत्ता आपण यावर्षी देतोय। तर या योजनेचा सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून सगळ्या मेंढपाळांनी सर्व कागदपत्राची तयारी करावी। त्यामध्ये महत्वाचं कागदपत्र आहे की कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, ते कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून घ्यावं। जय मल्हार।